दिवा स्टेशनवरती एवढा रश आहे की ट्रेनमध्ये चढताच येत नाही आहे. आता आपण दिव्यावरून आलो. सेम कंडिशन कोपरला पण आहे. 1 तास झाला मी ट्रेन पकडण्यासाठी थांबले, कोणती ट्रेन भेटत नाही आहे. एवढी जाम गर्दी दिव्या सेंट्रल लाईनला असते. तुम्ही सकाळी 7 ते 9च्या दरम्यान तुम्ही लोकलला चढू शकत नाही, एवढं जाम असते. आता बघा आपण कोपरवरून वसई ट्रेन पकडणार आहे आणि वसईवरून आपण अंधेरीला जाणार. एवढी रश आहे की प्लॅटफॉर्मला चढताच येत नाही आहे. म्हणजे आता आपण कोपरच्या प्लॅटफॉर्मवर बघू किती गर्दी आहे इथे. आता आपली ट्रेन येत आहे 1-5 मिनटामध्ये. खूप रश आहे. बघूया आता आपल्याला बसायला भेटतं का, चढायला भेटतं का. आता आपली ट्रेन आलेली आहे. आता आपण इस्कॉन टेम्पलच्या इथे पोचलो आहे. माझं थोडं इथे काम होतं तर मी त्यानिमित्त आलो होतो. तर इथे मला दिसला जवळपास इस्कॉन टेम्पल दिसते. तर जाऊन बघूया इस्कॉन टेम्पल कसा दिसतो तो. या आपण बघूया इस्कॉन टेम्पल बाहेरून. हा बघा इस्कॉन टेम्पल. मी आतमध्ये तर जाऊ शकत नाही कारण का मला थोडं काम आहे. तर मी बाहेरूनच दाखवतो तुम्हाला इस्कॉन टेम्पल कसा दिसतो. इस्कॉन टेम्पल तर आपण बाहेरून बघितलंच. थोडं इस्कॉन टेम्पलच्या पुढे थोडं आल्याच्या नंतर एक बाजूला तलाव लागतं. त्या तलावामध्ये खूप मोठे फिश दिसतात आणि खूप सारे कासव असतात. बघा मी तुम्हाला दाखवतो. कदाचित इथून तुम्हाला दिसणार नाही पण ह्या तलावामध्ये खूप सारे कासव आहेत. बघा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पण तुम्हाला दिसतात काय ते बघूया आपण. हे बघा हे वरून दिसत आहेत. हा जो खडकाचा भाग दिसतोय जो त्याच्यावरती येऊन बसलेले असतात. आता उन्हाच्यामुळे ते पाण्यामध्ये आहेत तर आता वरती दिसत नाही आहेत. तर वरती आले असते तर दिसले असते तुम्हाला. हे बघा इथे खूप सारे फिश आहेत. दाखवायचा तर मी प्रयत्न केला पण ते खूप लांब आहे त्यामुळे ते दिसणार नाही. आणि जर आता खूप ऊन आहे. जर सकाळचा टायमिंग किंवा संध्याकाळच्या टायमिंगला ना ते तलावाच्या बाजूला येऊन बसलेले असतात. जर माझा इकडे परत कधी राऊंड झाला तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. कमीत कमी नाही बोलाल तरी अंदाजे ह्या तलावामध्ये 100च्याहून जास्त कासव आहेत आणि खूप सारे मोठे मोठे फिश आहेत. जर कधी या साईडला आलो ना तर मी नक्की दाखवेन तुम्हाला. असंच कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आजच्या दिवसामध्ये जे काय घडेल ते मी दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्कीच करेन. मी माझं काम करता करता मी ब्लॉग शूट करतो आहे. तर काहीच ब्लॉगमध्ये काहीच बोलण्यामध्ये किंवा काय थोडंफार चुकावाका होत असेल तर समजून घ्या. नवीन ब्लॉगर आहे मी. नक्कीच ट्राय करेन की माझे ब्लॉग तुमच्यापर्यंत चांगले पोचतील याचा प्रयत्न मी नक्कीच करेन.
तुमचा जर सपोर्ट राहिला असाच तर मी नक्कीच अनेक चांगले चांगले ब्लॉग तुमच्यापर्यंत पोचवेन. आता मी चाललो आहे माझ्या कामाला. भेटू आपण थोड्या टायमाने परत एकदा. काम करता करता बघा मी आता येऊन पोचलो जूच्या चौपाटीवरती. माझं काम होतं इथे, ते काम करता करताच चालता 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 कधी जूच्या चौपाटीपर्यंत पोचलो ते समजलं पण नाही. बघूया आपण ही जूची चौपाटी. एक पूर्ण कबुतरांचा थवा उतरला इथे. काहीतरी टाकलंय त्यांना खाण्यासाठी, ते खाण्यासाठी बघा. आणि हा समोर दिसतोय तुम्हाला तो आय थिंक जसा एक वर्ली सिलिंग ब्रिज आहे त्या टाईपमध्ये एक झूवरून सिलिंग चालू होणार आहे वाटतं असं दिसतंय. त्याचं काम जोरात चालू आहे. जो झूवरून चालू होतो आहे तो बँड्रा साईडला बाहेर निघणार आहे. तर बघा तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही, पण बघून घ्या. बघा तिथपर्यंत दिसतंय. मी परत एकदा तुम्हाला सांगतो, मी एक छोटीशी ट्राय करतो आहे ब्लॉग बनवण्यासाठी. मी प्रयत्न करतो आहे, पण माझे ब्लॉग कसे बनत आहेत, कसे येत आहेत तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर काय चुकत असेल तर मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता मी चाललो माझ्या दुसऱ्या कामावरती.